आंबा महोत्सवामध्ये तुम्ही आला. कसं काय काय पाहिलं? आंबा महोत्सवाला मी दरवर्षी येतो. यावर्षी वेगळं हे म्हणजे इथं केशरला प्राधान्य देऊन स्थानिक उत्पादक शेतकऱ्यांचा माल आलेला बघून मला फार आनंद वाटला. दुसरी गोष्ट, स्थानिक ग्राहकांना जो पिकलेला आंबा लागतो, हा पिकलेला आंबा यावेळेला पुरेशा प्रमाणात पहिल्यांदाच मी स्टॉलना बघतोय. आणि त्याबरोबरच नेलेला आंबा एकदम सगळा काही घरात खाल्ला जात नाही. त्यामुळं हिरवा आंबा नेणं, घरी पिकवणं आणि घरी पिकवून त्याचा आनंद घेणं, हे पण हे एक चांगली संकल्पना जी आहे ती पण यावेळेला शक्य झालेली आहे असं मला वाटतं. त्याचा आंबा आता जे व्हरायटीमध्ये आहे, रेटमध्ये कमी जादा आहे कसं काय? नाही, रेटचा हे केलं तर हॉलमध्ये या जिथं आपण ह्या भरवलं महोत्सव भरवलं, तिथं आपण एंट्री केल्यानंतरच पहिल्यांदा आपल्याला जाणवते की आपलं पूर्ण वातावरण हे फक्त आंबा या एकाच पिकासाठी वाहून घेतलेलं आहे. नंबर एक, मार्केटमध्ये आपल्याला हा फील मिळत नाही. आणि दुसरी गोष्ट, इथं प्रत्यक्ष चव बघून जरी आंबा हे करत असला तरी चवीतला जो फरक आहे, या शेतकऱ्यांनी स्वतः हे केलेलं आहे. एक तर रेसिड्यू फ्री, हे कुठल्याही कीटकनाशकाचा अंश त्यामध्ये शिल्लक नाही. दुसरी गोष्ट, या आंब्याचा जो चव आहे ते सेंद्रिय पद्धत, बहुतेक शेतकऱ्यांच्याकडे सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला आणि त्या सेंद्रिय बरोबरीनंच जे अन्नद्रव्याचं व्यवस्थापन लागतं हे सगळं सगळं चांगलं सांभाळलेलं आहे. साहजिकच दर थोडासा जरी चढ वाटत असला तरी दर्जेदार मालासाठी यापुढेही सुद्धा ग्राहकांनी सुद्धा ह्या बाबी कन्सिडर केल्या पाहिजेत की चांगल्या उत्पादनाकरता दर चांगला द्यावा लागला तरी हरकत नाही, पण माल दर्जेदार मिळतोय ही समाधानी ही खात्री मिळते. सांगलीकरांना आव्हान, या शेतकरी ते ग्राहक या थेट संकल्पनेवर आधारित हा महोत्सव आहे. तिथं कुठल्याही दलालांचा मध्यस्थांचा प्रश्न नाही. शेतकऱ्याशी आपण थेट संपर्क साधून शेतकऱ्यांच्याकडनं त्याच्यामध्ये काही शेतकऱ्यांशी बोलताना त्यांच्या बागा कुठं आहेत, कुठल्या भागातला आहे हे बोलताना समक्ष जाणवलं की हा निश्चितच शेतकरीच आहे आणि त्यानं स्वतःचाच माल स्वतः पिकवून, म्हणजे शेतात पिकवून घरात अडी घालून पिकवून मग मार्केटमध्ये आणलेलं आहे. त्यामुळं मालाच्या गुणवत्तेबद्दल खात्री. त्यामुळे या खात्रीमुळेच अधिकाधिक ग्राहकांनी इथे येऊन खरेदी करावी. आणि याबरोबरच केशर जरी प्राधान्य असलं तरी केशर बरोबरच हापूस हा पण आहे इथं या स्टॉलला आहेत. आणि अन्य ज्या काही आंब्याच्या व्हरायटीज आहेत या जवळपास 32 जाती इथं बघायला मिळत आहेत. ज्याची आवड शेतकऱ्यांनाही मिळू शकते, ओळख होईल, भविष्यात आवड निर्माण होईल.